गांधी नौसे टीम इस मैदान पर एक बेहतरीन अंदाज में जिन्होंने मैदान पर हर छिक हुआ है गेंदबाजी करने के लिए गणेश 11 विरार और गांधी नौसे के पीछे मुकाबला। दोनों टीम इस मैदान पर पैकेज की तरह एक तरफ गांधी नौसे टीम इस मैदान के बेहतरीन अंदाज में विजेता टीम है, मगर देखना होगा आपको कैसी बल्लेबाजी होगी। पहली गेंद ऑफ पर आकर खेलना चाहते थे फाइल एक बार बैट और गेंद का कोई संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तान में डक बॉल। ये लाजवाब मुकाबला है और धनंजय बारिल थोड़ी देर में जुड़ जाएंगे। लाजवाब मुकाबला सुकान सर जी भी है, बेहतरीन मुकाबला। छिको गेंदबाजी पर है पहला ओवर लेकर सौरभ अगली गेंद खेल तैयार छिको की। ये खराब गेंद है, वहां पर बेहतरीन अंदाज में खेलती है पॉइंट और कवर की खिलाड़ी को जीती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, नो बॉल का इशारा अंपायर दे रहा है। अगली गेंदों की फील्ड कमांड डी के आपण गावदेवी नवसेचा उल्लेख का करतो कारण या स्पर्धेला 2016 साली ज्यावेळेला त्यांनी जिंकलं होतं त्यावेळेचा त्यांचा खेळ आता थोडेसे 7 वर्षाचा काळ मागे गेला तर काही यंगस्टरही आल्यात, यंगस्टरही त्या टीम मध्ये आल्यात आणि तिथून एक खेळाडू मैदानावरती आपण बघतोय चौकार ठोकत असताना पुन्हा एकदा 9-9 चेंडूचा इशारा तिथून होतोय। पण 4 शतकशी तुम्ही सर्कलमध्ये ठेवणं गरजेचं आहे। पंचाकडे इशारा 9 चेंडूचा इशारा आणि जहीरभाई ज्यावेळेला 2016 साली या गावदेवी नवसेवीच्या टीमनं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं त्यावेळेला आपण भावेशची अष्टपैलू खेळ पाहिला होता, तर रुपेशचा झंझावात पाहिला होता। रुपेश जो स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडू ज्यावेळेला गणला गेला होता तर तो झंझावात रुपेशचा पाहिला होता, भावेशचा अष्टपैलू खेळ पाहिला होता। आता गावदेवी नवसरची यंग पिढी गेल्या 6-7 वर्षामध्ये जे पुढे आले ते कदाचित या सामन्यामध्ये दिसू शकेल। सही का दुकान सजी इस मैदान पर लड़ना होगा दोनों टीमों को। अगली गेंद इस मैदान पर आउटसाइड पर गेंद को खेल दिया गया, उल्लंघन बदल गेंद को फील किया जाएगा। एक रन पूरा होता हुआ और एक रन के साथ स्कोर इस मैदान पर 7 रन पर ज्यादा हुआ बिना कोई नुकसान के। गांधी नवसेलम टीम की एक लाजवाब 2000 की विजेता टीम एक लाजवाब लड़ने के लिए इस मैदान पर होती है। और सजी आपने सही बात की, इस मैदान पर युवा खिलाड़ी भी अब मैदान पर देखने को मिल जाएंगे। राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन इस मैदान पर है। जय स्ट्राइक पर आए, अगली गेंद खेलने तैयार। बेहतरीन ये मुकाबला। जर भाई 1 मिनिट थांबवतोय, दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहेत वरद विनायक विरार आणि त्रिशिका 11 सफाले, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या। त्रिशिका 11 सफालेचे कर्णधार आणि वरद विनायक विरार दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत, त्यांना विनंती आहेत आपण जिथे मुख्य समालोचक कक्ष त्याच्या खालच्या दिशेने आपण या, तिथे टॉस केलं जाईल। एका बाजूला त्रिशिका 11 सफाळे आणि त्यांच्या अगेंस्ट वरद विनायक विरार। आउटसाइड में गेंद को खेल दिया, गेंद ऊंचाई ज्यादा लंबाई कितनी होगी और लंबाई भी ज्यादा, जोश के बल्ले से ज्यादा एक बेहतरीन सिक्सर कमांडिंग है। डीजे क्या बेहतरीन गेंद थी, उतना ही बेहतरीन लाजवाब सिक्सर आउट साइड मिड विकेट पर आता हुआ। धनंजय ये दोनों टीम एक पैकेज की तरह इस मैदान पर एक लाजवाब मुकाबला देखने को मिल जाएगा। अगली गेंद जय के लिए आती है इस मैदान पर। शॉर्ट गेंद पुल करना चाहते थे, बैटर गेंद का कोई समझ नहीं, विकेट के ऊपर से मंडाती हुई डर बॉल। धनंजय बाड़ी एक तुम्हारी तो एक हमारे लाजवाब मुकाबला देखने को मिलेगा, क्या कहना चाहेंगे आप? अगली गेंद इस मैदान पर बल्लेबाजों के लिए मगर एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ और बेहतरीन गेंदबाजी करने होगी श्री गणेश लेन। विराट टीम इस मैदान पर टॉस जीतने के बाद फील्डिंग करते हुए नजर आ रही है। बेहतरीन गेंद वेरिएशन किया था, लाजवाब अंदाज में गेंदबाजी का नजारा बेचता हुआ। एक गेंद पर सिक्सर आया, उसके बाद बल्लेबाजों को बांध के रखा गेंदबाजों ने। ये बैकअप करना होगा, बैकअप नहीं तो आपका पैकअप भी है। लाजवाब गेंदबाजी का नजारा बेचता हुआ, जो गेंदबाजी पर एक लाजवाब गेंदबाजी, इसको जहां पहुंचता हुआ 13 रन पर बिना कोई नुकसान के गांधी नवसेलम टीम इस मैदान पर बल्लेबाजी करती हुई।
आउटसाइड पर गेंद को खेल दिया, गेंद फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है, कैच बनेगा तो मैच बनेगा, मगर ये कैच बना था वन बास्केट सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए फर्रार, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा बाहर। शॉट को तो एक लाजवाब अंदाज में खेला था, फाइन लीग के खिलाड़ी के पास मौका था, ये मौके का गवाह, ऐसे मौके बार बार नहीं आते। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच, परंतु त्या अगोदर दोन्ही संघाच्या कॅप्टनने त्यांना विनंती असेल, वरद विनायक विरार आणि त्रिशिका 11 सफाळे, तुषार गेनी तिथून मणे आहेत, विनंती असेल मनोज आपल्या कर्णधार त्यांना पाठवा, आणि दुसऱ्या बाजूला वरद विनायक विरार दोन्ही कॅप्टन आहेत। काही वेळामध्ये आपण जो टॉस आहेत त्या टॉसच्या दिशेने वळणार आहोत। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स जैर भाई। शुक्रिया धनंजय बाडेल। राहुल गेंदबाजी बड़ा है, एक बेहतरीन मुकाबला इस मैदान में, स्कोर जहां बहुत था 17 रनों पर। शॉट गेंदी फिर से पुल कर दिया, फाइन लेग पर खिलाड़ी है, ले लिया क्या, मगर क्या ड्रॉप, ये मौके आए, मगर देखिए इस मैदान में ऐसा लगा कि कैच ले लिया था, मगर वो गेंद सीधे हाथों से सरकती हुई नजर आई। और इस मैदान पर एक रन के साथ इसको जाब होता हुआ 18 रनों पर। चलिए सफाले ने टॉस जीता है, निर्णय थोड़ी देर में आएगा, इसके बाद और एक बड़ा मुकाबला हमें देखने को मिल जाएगा। राहुल गेंदबाजी वाला है, ये मौके यहाँ पर श्री गणेश टीम विराट दे रही है बल्लेबाजों को। घावदी नौसे टीम इस मैदान पर 2016 की बेहतरीन विजेता टीम है, मगर लड़ना होगा, दोनों टीमों को 2 हाथ करने होंगे इस मैदान पर। फिर से शॉट गेंदी पुल कर दिया, फाइन लेग पर खिलाड़ी जा रहे, मगर वहां पर खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने। दर्शनीय सिक्सर, कम ऑन डीजे। बेहतरीन बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर होता हुआ, इसको जब होता हुआ 24 रनों पर घावदी 911 टीम इस मैदान पर। धनंजय क्या कहना चाहेंगे दोनों बल्लेबाजों के द्वारा? आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग गावदेवी नवसे संघाच्या माध्यमातून 5 चेंडूमध्ये 16 धावांवरती जयेश खेळतात। पुण्यात आपण पाहिलं तर मोठ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु झेल ड्रॉप। झहीर बाय हे एक वेळा नाही तर 2-2 3-3 वेळा मैदानावरती घडले गेले आहेत। क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये झेल जाऊन तिथे मात्र झेल ड्रॉप होतोय, आणि या धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात। ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात कशा प्रकारे चेंडू मात्र आपण पाहिलं तर हवेमध्ये होता, भरपूर उंच गेला, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर झेल ड्रॉप केला आणि धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या आहेत। 1.3 चेंडूचा खेळ संपलाय, धावा धावफलकावरती आहेत 25। स्ट्राईक इनवरती आपण बॅटर पाहिलं मिस्टर सौरव ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलक्या त्याने चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलं गेलं आहे। तिथून मात्र आपण पाहिलं तर एक धाव मिळाली, आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर झहीरभाई 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। सही कहिए, दूसरा ओवर बगदी में चलता हुआ महंगे साबित होते हुए गेंदबाज, खिलाड़ियों का साथ नहीं मिल रहा है गणेश 11 टीम के लिए, साथ मिलना चाहिए दोस्तों। एक खिलाड़ी पर क्रिकेट नहीं खेला जाता, 11 खिलाड़ियों को साथ मिलना चाहिए। सर्व स्ट्राइक पर अगली गेंद खेल तैयार, बेहतरीन गेंद आउटसाइड पर खेल दिया है, खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने। दर्शनीय सिक्सर, कम ऑन डीजे। हजार 23 का ये टेलर के हम देख रहे इस मैदान पर, क्या बल्लेबाजी हो रही है। आउटसाइड पर फिर से खेल दिया, गेंद ने ऊंचाई ज्यादा ली है, लंबाई कितनी होगी और ये कैच होगा या नहीं देखना होगा। कैच पकड़ा गया और बल्लेबाज का विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ।
ऍक्शन रिप्ले आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकतायत. ओव्हर द विकेट गेले, हाताळण्याचा प्रयत्न, अक्रॉस बॅट वापरली गेली, चेंडूनं उंची जास्त गाठली, डिस्टन्स नाही गाठवू शकली आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर सुंदररित्या अगदी आपल्या शरीराचं ताळमेळ ठेवत असताना मात्र हा झेल स्वीकारला आणि फलंदाजाला मात्र तंबूच्या दिशेने पाठवलं गेलं. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर झहीरभाई 2 षटकांमध्ये संपला गेलाय. 33 ला 1 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश 7 बॉल 19 धावांवरती आतापर्यंत बॅटिंग करतायत. त्यांना साथ देण्यासाठी अमित मैदानावरती नुकताच दाखल झाल्यात. झहीरभाई सही किया, न्यू बैटर अमित नॉक स्ट्राइक पर है. आखिरी ओवर इस मैदान पर देखने को मिल जाएगी. लड़ना होगा, झगड़ना होगा, पसीने गंवाने होंगे. जयेश के बल्ले से क्या बेहतरीन बल्लेबाजी हुई है. आखिरी 6 गेंदें इस मैदान पर है. अगली खेल हवा में और खिलाड़ी कोई गलती नहीं करेंगे. अब ले लिया बल्लेबाज को, भेज दिया मैदान के बाहर. जयेश की खेल को लगा दिया विराम. बल्लेबाज गॉड. ये गेंदबाजी पर एक बेहतरीन विकेट इससे पहले और अभी लाजवाब मुकाबला आप देख रहे हैं. करना होगा दोस्तों, बैकअप नहीं तो आपका बैकअप भी तो है ना. इस मैदान पर लड़ना होगा. 33 पर 2 विकेट गिरे हैं. घावदेवी नौसे एलियन टीम की उम्मीदों को दूसरा झटका लगा है. स्ट्राइक पर न्यू बैटर मैदान पर रहेंगे. अमित नाम स्ट्राइक पर देखने को मिलेंगे. स्ट्राइक पर बल्लेबाज रूपेश न्यू बैटर मैदान पर, कृपेश न्यू बैटर मैदान पर आए. धनंजय क्या कहना चाहेंगे. इस मैदान पर अभी भी 5 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. झहीरभाई 2 गोष्टी आपण पाहिल्यात. सुरुवातीला 2 बॅटर होते, त्यांच्यामध्ये चांगली पार्टनरशिप पाहिलीत आणि त्यानंतर गोलंदाजानं केलेला कमबॅक हा आपण मैदानावरती पाहिलात. 2 षटक मैदानाच्या मध्ये संपले गेले. 33 ला 2 विकेट आहेत. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर कृपेश आणखीन एक महत्त्वाचे खेळाडू नवसाईचे. पहिला बॉल जर आपण पाहिला तर पहिला बॉल मात्र खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. ओव्हर द विकेट बॉल हाताळला, गुडलँड्सवरती बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला, थोडीशी उसली घेतली आणि विकेट किपर कुठलीही चुकी न करताना पाहायला मिळालेत. पहिला चेंडू इथून आपण पाहिलं तर विकेट आला होता आणि त्यानंतरचा बॉल आपण पाहिलं तर डॉट बॉल आपल्याला मैदानावरती झहीरभाई पाहायला मिळतोय. सही का, अभी भी 4 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. वही स्ट्राइक पर अगली गेंद तैयार हो जाएंगे. 4 गेंदों में कितने रन बने जाएंगे. आउटसाइड खेलना चाहते थे, बैट का किनारा, विकेट कीपर का सारा और एक बल्लेबाज को विकेट गिरता हुआ, मधुर संगीत आता हुआ. $43 रन बने हैं. 3 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है. 33 पे तीसरा झटका, बैक टू बैक विकेट के पतन होते हैं इस मैदान पर. मगर बल्लेबाजों को रुकना चाहिए. एक साझेदारी, एक 10 से 12 रन जोड़ने चाहिए क्योंकि आप शाम का वक्त है. इस मैदान पर नारंगी का मैदान है. नारंगी का नारंगी की जानिब से आप देख रहे हैं पाटिल परिवार की जानिब से टूर्नामेंट का आगाज. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ. धनंजय क्या कहना चाहेंगे आप. इथून आपण पाहिलं तर मागील षटकामध्ये धावा आल्या होत्या, पण त्यानंतर या षटकामध्ये जर विचार केला ना तर 3 चेंडूवरती एकही धावा आलेली नाहीत. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट, त्याच्यानंतर विकेट. संजय यांच्या आतापर्यंत गोलंदाजी जर पाहिली ना तर खूप चांगल्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेला, हवेमध्ये चेंडूला कळलाय फटका. तिथून मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते, पुन्हा एकदा चुकी करताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकाला भेद चेंडू निघून गेला सीमारेषा पार. पंचांचा सिग्नल, मिल्टा धावा 4, दर्जेदार चौकार. धावफलकावरती आपण धावा पाहतो 37. 37 ला 3 विकेट, 2.4 चेंडू फेकून झाले. संजय आता मैदानावरती बॅटिंग करतायत. संजयच्या अगेन्स्ट संजयच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, तिथे एक धाव मात्र घेतले गेले आहेत. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. आणि या धावफलकावरती धावा सध्या जर आपण विचार केला तर संघाच्या जाऊन पोहोचत आहेत. झहीरभाई 38 धावा आहेत. गावदेवी नवसे संघानं एक चांगली टोटल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभारण्यामध्ये यशस्वी झाल्यात. सही कहा आपने. 2 गेंदों का इस मैदान पर, 1 गेंदों का खेल बाकी. आखिरी गेंद इस मैदान पर है. अमित स्ट्राइक पर है. बहुत देर के बाद स्ट्राइक पर अमित आए. क्या बल्लेबाजी का जलवा दिखाएंगे इस मैदान पर.
फिर टॉस गेंद को फेंक दिया सीमा रेखा के बाहर, गेंद 6 रनों के लिए फरार। अमित नावाजा बैंडेज चढ़ गया। और 18 गेंदें और 45 रनों की दरकार है श्री गणेश विराट टीम के लिए। क्या करना चाहेंगे धनंजय? क्या बल्लेबाजी, गेंदबाजों ने थोड़ी सी अच्छी गेंदबाजी भी की मगर उसके बाद खिलाड़ियों का साथ नहीं मिला और आखिरी गेंद पर एक बेहतरीन सिक्सर आया हुआ। इस सिक्सर इस मैदान पर खिया देकर जाएगा गावदेवी 911 टीम के लिए। क्या कहना चाहेंगे धनंजय पाटील? सध्या स्क्रीनवरती जर वॅगन व्हील पाहिला तर वॅगन व्हीलच्या माध्यमातून तुम्हाला तेच पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडच्या दिशेने किती फटके आले, ऑन साईडला किती आले ते आपण पाहू शकतायत. 2 सिक्सर जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं ते ऑफ साईडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर 2 सिक्सर आपण पाहिलं तर ऑन साईडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालं. चौकार 2 ऑफ साईडला कळले गेले, एक चौकार आपण ऑन साईडला तिथे मैदानावरती येताना पाहिलं. हा वॅगन व्हील होता. इथून आता समीकरण जर आपण स्क्रीनवरती पाहिलं ना तर 18 बॉलचा खेळ आहे आणि 45 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. 18 बॉल 45 धाव्यांची गरज आहे, ते आपण मैदानावरती पाहू शकणार आहात. सध्या नेट प्रॅक्टिस सेशन आपण तिथे पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारची कोचिंग दिली जात आहेत. हरीश मांगेला तिथे मात्र आहेत. आणि आपण पाहिलं तर यंग आता जी नवीन आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने जी पिढी आहेत त्यांना मात्र खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं हे मात्र नेहमीच दिलं जात आहेत. आणि तिथे आपण नेट सेशन मध्ये आपण पाहू शकतायत. कॅमेरामॅन हर्षल मांगेला ही सर्व श्रणचित्र टिपत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क करत आहेत. प्रत्येकाला टिपण्याचं काम देखील केलं जात आहे. चलिए श्री गणेश विराट टीम अपनी सलामी जोड़ी मैदान पर भेजिए. आने वाली 18 गेंदे 45 रनों की दरकार है. कंपल्सरी चेंज ध्यान में रखना होगा. बेहतरीन ये मुकाबले खेले जा रहे हैं. तमाम हर खिलाड़ी की चाहत थी, तमाम टीमों की चाहत थी कि नारंगी ये मैदान पर जाए, हमारे खेल का जलवा बिगड़ा जाए. और वाकई में हर खिलाड़ी हर टीम ने इस मैदान पर दिखाया है. मगर क्या ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से दे पाएगी श्री गणेश विराट टीम? ये देखना होगा. गावदेवी नवसे टीम ने इस मैदान पर एक लाजवाब अंदाज में बल्लेबाजी की है मगर बल्लेबाजी का जवाब श्री गणेश विराट टीम दे पाएगी. धनंजय पाटील क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच. आणि त्यानंतर होणारा मॅच आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे. कारण की एका बाजूला वरद विनायक विरारचा संघ, दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर सफाळेचे खेळाडू त्रिशिका 11चा सफाळेचा संघ आहेत तो आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. ज्यामध्ये काही खेळाडू आपण पाहिलं तर विठ्ठलवाडीचे आहेत, काही खेळाडू आपण पाहिलं तर शिवनेरी जो चषक आपण होता त्या विराथांच्या मैदानावरती त्या विराथांचे खेळाडू आपल्याला त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे सफाळे परिसरातील एक बेस्ट खेळाडूंचा भरणा असलेला संघ तो त्रिशिका 11 सफाळेचा संघ आहे. आणि मागील वर्षी त्रिशिका 11 सफाळे आपण या मैदानावरती त्यांना खेळताना पाहिलं आहेत. अगदी त्या जवळपास फेरीमध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं आहेत. आज या मैदानावरती कशा प्रकारे खेळ होईल हे देखील आपण पाहणार आहोत. परंतु जाऊयात आपण चालू असलेल्या मॅचच्या दिशेने जिथे सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाल्या आहेत. एका बाजूला राहुल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चिकू ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक संघाच्या वतीनं हाताळण्यासाठी दाखवत आहेत मिस्टर अक्षय. जरबाय लक्ष जरी मोठं आहेत परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही गोष्टी मोठ्या नाहीत आणि काही गोष्टी छोट्या देखील नाहीत. प्रयत्न तुम्हाला शेवटपर्यंत करायचे आहेत. सही का धनंजय, इस मैदान पर आपने और इस मैदान पर लड़ना होगा क्योंकि कोई भी रन संख्या आपके साथ से बड़ी नहीं होती. लड़ना होगा. 18 गेंदे 45 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए. राहुल और चिकू की जोड़ी मैदान पर आई है. पहली गेंद रिवर्स के अंदाज में खेल दी. गेंद जो आ रही है डी पर थर्ड मान पा रहा और खिलाड़ी उस गेंद का पीछा करके हुए नाकाम रहेंगे. गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए फर्रार. पहिल्याच बॉलवरती वेलकम बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतात. आणि अगदी ती तडाखेबाज सुरुवात मध्ये करणं तीच करताना पाहायला मिळतात. राहुल यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती ठोकलेला चौकार आपण मैदानावरती पाहू शकतायत. श्री गणेश विरारचा संघ आपण पाहता. दुसऱ्या बाजूला गावदेवी नवसई
पुन्हा छान प्रकारचा फटका आपण पाहिला तर करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र ऑफ साईडच्या दिशेने निघून होते. खेळाडू आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मध्ये आहेत, त्यांच्या अगदी हातामध्ये चेंडू विसावतात. परंतु त्या अगोदर आपण पाहिलं तर 2 धावा ह्या मात्र वेगाने कंप्लीट केला गेला झहीरभाई, आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 रन. सही का धन्यवाद. 16 गेंदे और अभी भी 39 रनों की दरकार है मुकाबला लड़ने के लिए श्री गणेश विराट टीम के लिए. बेहतरीन बल्लेबाजी के जलवे दिखाने होंगे. बेहतरीन गेंद खेलती है आंसर पर, जब तक खिलाड़ी आकर गेंद को कलेक्ट कर पाएंगे. 1 रन की मांग है, दूसरे रन की मांग है, मगर रनआउट का मौका भी बन सकता था. वैसे कॉलिंग होना चाहिए, यस नो वेट. ये कॉल का इस्तेमाल सही से नहीं हुआ तो आपका दिल टूटेगा और मैदान के बाहर भी चले जाएंगे. 3 गेंदों का खेल मैदान पर पूरा हुआ, 7 रन बने. 15 के रन से बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर दिखाना होगा बल्लेबाजों का. देखो के लिए अगली गेंद ऑफ स्टंप पर आया, गेंद को फील्ड कर दिया. गेंद डीप पर खिलाड़ी तैनात है तो वह गेंद को फील्ड किया जाएगा. 1 रन से बुरा होता हुआ इसको जा पहुंचता हुआ 8. धनंजय क्या कहना चाहेंगे? हर ओवर में 15 रन बनाने, 8 रन 4 गेंदों में बने हैं. 15ची सरासरी तुम्हाला मेंटेन करायचे. टार्गेट 45 समोर आपण स्क्रीनवरती पाहू शकतायत, आणि करंट रन रेट आहेत तो देखील सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 12 आहेत. परंतु या 2 चेंडूमध्ये तुम्हाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायचाच आहे. मोठा फटका आला तर मॅचमध्ये तुम्ही येऊ शकतायत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागच्या दिशेने निघून जातो. खेळाडू आपण पहिला चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत, बॉलला अडवलाय, फेक केलाय, तोपर्यंत 1 धाव मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या झहीरभाई 9 धाव्यांवरती पोहोचले गेले आहेत. शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका येतोय तर 15ची सरासरी आहेत, तिच्या अगदी तुम्ही त्या जवळपास 15 वरती जाऊन पोहोचू शकतायत, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. सही का धनंजय इस मैदान पर फुल टॉस गई थी, मौका था, क्लीन बॉल, फील्डिंग के डाउन होता हुआ बल्लेबाज का विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ. कधी 2 गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत. एक म्हणजे अण्णाचं कण आणि दुसरा म्हणजे आनंदाचा शरण. क्रिकेटमध्ये आलेला फुल टच बॉल वाया जाऊ द्यायचा नाही. फुल टच बॉल होता, परंतु 5व्या 6व्या स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजाला यष्टी दाखवली आणि गोलंदाजाने ती वाकवून देखील दाखवलेले आहेत. विकेट मिळाली, धक्का लागतो तो मात्र आपण पाहिलं तर पहिला ब्रेक थ्रू आहे तो अक्षय यांच्या माध्यमातून मिळवून दिला. धावा धावफलकावरती आपण पाहता 9 धावा. समीकरणाच्या दिशेने पुन्हा आपण वळणार आहोत, जिथे येणारे बॉल असतील मैदानावरती आपण पाहिलं तर 12 बॉलचा खेळ हा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 45 टार्गेट होतं. येणारे चेंडू अजूनही मैदानावरती आपण पाहिलं तर 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी धाव्यांची गरज आहे. ते मात्र 36 धावा झहीरभाई इथून मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत. सही का धनंजय इस मैदान पर अब 18 के रन से आपको बल्लेबाजी करनी होगी. इस ओवर में कम से कम 18 से 20 रन छोड़ने होंगे. ये मुकाबला अगर आपको जीतना होगा श्री गणेश इलेवन टीम को लिए. संजय गेंदबाजी पर आ रहे हैं दूसरा ओवर लेकर टीम के लिए. 12 गेंदे 36 रनों की दरकार है. 12 चेंडू और 36 धावा. दोनों संघाला हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाई. संजय गेंदबाजी पर तैयार हुए हैं. आउटसाइड पर आकर खेलना चाह रहे थे मगर गेंद और बल्ले का कोई समझ नहीं. गेंद विकेट पर जाती मंडा देवी और दूसरा विकेट का बदन. बदल होता रहेगा तो ये मुकाबला आप गंवा देंगे, मगर एक साझेदारी चाहिए थी. वो साझेदारी को जरूर अंदाज में एक बेहतरीन बल्लेबाजी के जलवे करने होंगे. अब गेंदे मैदान पर 11 रन आने बाकी है. 36 क्या कहेंगे धनंजय पाटील? अजूनही विचार केला तर 11 चेंडूचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. धावेंसाठी तुम्हाला झगडावं लागेल. धावेंसाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करण्यासाठी एफर्ट लावावा लागेल. तो एफर्ट मैदानाच्या आतमध्ये दाखवतील का? आणि जर नुसतं एफर्ट नाही लावावं लागेल तर आता एफर्टलेस कामगिरी करावी लागेल. म्हणजे श्रमतेपेक्षा तुम्हाला जास्त कामगिरी करायची आहे. न्यू बॅटर न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये विनोद.
सोडून दिला. आताचा बॉल आपण पाहिला तर पंच वळतायत. परशुराम पाटील गंभीर सरमच्या दिशेने व्हाईट बॉलचा इशारा कळवतात. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर 10ला 2 विकेट आपण मैदानावरती पाहू शकतायत. आणि अझेर सर पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारच्या धावा आल्या ना त्या 44-45 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. तिथून या मॅच मध्ये गावदेवी नवसे संघानं आपली जी पकड निर्माण केलेली आहेत ते आतापर्यंत पकड मात्र पाहायला मिळतं या मॅच मध्ये. सही का धनंजय, बेहतरीन गेंदबाजी और बल्लेबाजी का जलवा. शॉर्ट गिनती आउटसाइड खेलना चाहते थे बैट और गेंद का कोई संबंध नहीं. विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. एक डॉट गेंद इस मैदान से आपको थोड़ा सा दूर करती हुई नजर आएगी. 10 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है. 35 रनों की दरकार है. धनंजय पाटील क्या कहना चाहेंगे? नक्कीच इथून तुम्हाला मोठ्या फटक्यासाठी जायचं आहे कारण की ही मॅच आता थोडीशी दूर जाताना पाहायला मिळत आहे. मोठ्या फटका खेळायचा प्रयत्न. बॅटच्या टोला चेंडू मात्र लागतो. चेंडू मात्र वेगाने पुढे येतो. क्षेत्ररक्षक येतात तिथून मात्र वेगाने बॉलवरती बॉल फील करतायत. आता जास्त काही जोखीम पत्करत नाहीत कारण की गावदेवी नवसे संघाला माहित आहे तिथून मात्र जी लेंथ जी प्रॉपर लेंथ वरती गोलंदाजी करायची आहे ती लेंथ वरती गोलंदाजी सुरू आहेत. आणि जो दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय ना तो मागील 9 षटकामध्ये झेरबाई पण पाहिलाय जिथे 11 धावा आणि 2 विकेट म्हणजे मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करू दिले जात नाहीत मैदानाच्या आतमध्ये. बेहतरीन गेंद बैटफुट से खेला. गेंद पॉइंट पर जाती हुई 1 रन के साथ स्कोर में बढ़ती. स्कोर जहां पहुंचता हुआ इस मैदान पर 11 रनों पर 12 रनों पर. मगर अब यहाँ पर बहुत मुश्किल 33 रनों की दरकार है. मगर ये मैच बनाने के लिए आने वाली ये 2 गेंदों पर 1 से 2 बड़े हिट ये मैच में फिर वापसी हो जाएगी श्री गणेश विराट टीम की. धनंजय पाटील क्या कहना चाहेंगे? यस, तिथून आपण पाहिलं तर महत्वाचा मॅच यानंतर होणारा तो देखील आहे. लक्ष प्रेक्षकांचा त्याच्यावरती देखील आहेत. ओव्हर द विकेटने करण्याचा प्रयत्न होता पाठिंब्याच्या दिशेने परंतु संपर्क नाही पाहायला मिळाला. विनोद आणि संजय यांना आपण मैदानावरती सध्याच्या घडीला पाहतात. 1.5 चेंडू फेकून दिला धावा फलकावरती 12. 2 विकेट्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. टार्गेट होतं 45 आणि तिथून मात्र धावा फलकावरती लागल्या गेल्या त्या मात्र 12. अजूनही विचार केला तर जवळपास इथून धावा मात्र बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्लोवर हाताळला गेला चेंडू मात्र निर्धावसरीपणे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या त्या मात्र 33 धावेंची अजूनही गरज आहे. म्हणजे जवळपास 5 षटकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ठोकावे लागतील मॅच जिंकायची असेल तर. परंतु ते करण्यासाठी तुमच्याकडे सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट काय आहे तर तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स हवा आहे. इथून आपण जर कंपॅरिझन पाहिलं ना तर कंपॅरिझन मध्ये गावदेवी 900 2 षटकामध्ये 33ला 1 विकेट होता आणि श्री गणेश विरार 12 वरती 2 विकेट होते. म्हणजे त्या 33 धावा ज्या हव्या आहेत ना त्या बरोबर 2 षटकामध्ये गावदेवी 900 ने बनवल्या होत्या आणि तिथे तुम्ही थोडंसं पिछाडीवरती पडलेला आहात. 6 चेंडू आणि त्या 6 चेंडू मध्ये 33 धावेची गरज आहे. एक छोटासा ब्रेक नंतर झैरबाई यांच्याशी चेंडू दखल बाकी आहेत. झैरबाई अजूनही 33 धावेची गरज आहे. या संपूर्ण मॅच वरती आपली पकड आहे ना ती पकड गावदेवी 900 संघानं झैरबाई निर्माण केली आपल्याला पाहायला मिळत आहे. सही का धनंजय बल्लेबाजी में अपने जलवे दिखा उसके बाद गेंदबाजियों में जलवे दिखाते हुए नजर आए. गावदेवी 900 टीम इस मैदान के 2016 की विजेता टीम है और वही अंदाज में इस मैदान पर उतर कर लेकर आई है खेल को दिखाने के लिए. शॉट गेंद भी टाइम शॉट गेंद आउटसाइड पर जाता हुआ जब तक बीच विकेट के खिलाड़ी आकर गेंद को कलेक्ट कर पाएंगे 1 रन निकालने का मौका है. और अब 5 गेंद 32 रनों की दरकार है. मगर फ्री डिलीवरी इस मैदान पर अब गावदेवी 900 टीम थोड़ा सा आगे बढ़ती हुई नजर आएगी. मगर इस मैदान पर अगर 5 गेंदों में कोई सी खराब गेंद और एक बड़ा शॉट तो मैच का रूपरेखा बदल भी जाएगी श्री गणेश विराट टीम के लिए. बेहतरीन गेंद खेलना चाहते डाउन पे बैट का टर्न लगा गेंद जा रही है गली रिजल्ट पर. थर्ड मैन के खिलाड़ी गेंद को कलेक्ट कर पाएंगे 1 रन निकालने का मौका. 4 गेंदे हैं 31 रनों की दरकार है. धनंजय पाटील क्या कहना चाहेंगे? 4-31 आहे. आता डिस्टन्स आहे ते डिस्टन्स वाढले गेलेत. म्हणजे या मॅच मधलं जे अंतर होतं ना ते अंतर आता इतकं वाढलं गेलं की तिथून पहिल्या ज्या 2 षटकामध्ये तुम्हाला प्रयत्न करायचे होते सरासरी मेंटेन तुम्ही नाही राखू शकले. 15ची सरासरी तुम्हाला मेंटेन करायची होती त्या 15च्या सरासरीपर्यंत अजूनही हा संघ पोहोचताना नाही पाहायला मिळाला. चांगला बॉल आहे चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पाहू शकतात आपण ॲक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जातात. बॅक ऑफ द हँड जास्तीत जास्त गोलंदाज हाताळण्याचा प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये आणि राज यांच्याकडे देखील ते कॅलिबर आहेत ती क्षमता त्यांच्यामध्ये देखील पाहायला मिळतात. चांगला बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला. षटकातील बॉल क्रमांक 4.
पुन्हा आता बॅक ऑफ द हँड हाताळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव तिथे मात्र घेतली जात आहेत. आता झहीरभाई विचार केला ना तर 2 बॉलचा खेळ राहिला आहेत आणि धावींची गरज आहे 30. म्हणजे औपचारिकता या मॅच दरम्यान आता फक्त राहिली आहे ती शेष. सही का धनंजय, इस मैदान पर अब गांधी नवसे टीम अपने थोड़ा सा राज करती हुई नजर आएगी. गणेश इलेवन टीम ने गेंदबाजी में फील्डिंग में थोड़ी सी खराब फील्डिंग का नजारा पेश किया. बेहतरीन गेंद की टप्पा गिरने के बाद थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर निकलती है. अंपायर घूमेंगे, वाइड का इशारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई. मगर ये एक ही रन आपको क्या इस मैदान से दूर करते हुए नजर आए? क्योंकि दोस्तों आपने पहली ओवर में अगर 15 के रन से बल्लेबाजी कर रहे होते तो इस मुकाबले को अपनी झोली में कर देते. 29 धावींची गरज आहे. खेळण्याचा प्रयत्न पुण्यात आपण पाहिला. बॅटची एज लागून चेंडू सरळ यष्टांवरती आदळलाय आणि तिथून आपण पाहिलं तर खेळाडू तंबूच्या सरळ परत आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या मात्र 29 रन इथून अजूनही बनवायचे आहेत. या मॅच वरती संपूर्ण दबदबा आहे तो गावदेवी नवसे संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. एक छोटासा ब्रेकमध्ये डीजे निर्माण गेला. आहे मैदानावरती लास्ट डिलिव्हरी शेवटचा बॉल राज. यावेळचा बॉल आपण पाहिलं तर हवेमध्ये फिरकावला. फटका छान प्रकारे कळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, घेतली जाते कॅच, मिळाली विकेट. आणखीन एक खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतले आणि पाहता पाहता हा सामना आहे तो सामना इथे फिनिश झालाय. या सामन्याला जिंकलाय टीम गावदेवी नवसे संघ. आपलं अभिनंदन आहे. खूप चांगल्या प्रकारचा खेळ गावदेवी नवसे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि या मॅच वरती संपूर्ण दबदबा आहे, संपूर्ण वर्चस्व आहे ते गावदेवी नवसे या संघाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच मैदानावरती सुरुवात होईल जिथे त्रिशिका 11 सफाळे आणि त्यांच्या विरुद्ध असेल वरद विनायक विरार. या 2 संघादरम्यान एक महत्वाची मॅच आहे. ती मॅच आपल्या भेटीला येते.